Hello friends, myself Tejasvi Bhuingde, Assistant Teacher, Bhogavati Mahavidyalay, Kurukli. Today we are going to start new topic trigonometric functions. Now in this topic we study following points. First one, trigonometric equations and their solutions. या पॉईंटमध्ये तर जसे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्युबिक इक्वेशन, लिनियर इक्वेशन्स वगैरे स्टडी केलेलं आहे त्या मेथडने ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स म्हणजे काय स्टडी करणार आहोत आणि त्यांचे सोल्युशन्स कसे फाइंड आउट करायचे त्या मेथड या पॉईंटमध्ये घेणार आहोत. नेक्स्ट पॉईंट सेकंड, सोल्युशन ऑफ ट्रायंगल. सोल्युशन ऑफ ट्रायंगल म्हणजेच काय, ट्रायंगलच्या काही साईड्स दिलेल्या असतील, अँगल्स दिलेले असतील, त्या दिलेल्या माहितीवरून इन्फॉर्मेशनवरून राहिलेले साईड्स किंवा अँगल्स आपल्याला फाइंड आउट करायचे असतात. हे आपण सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये स्टडी करणार आहोत. तर ह्या पॉईंटमध्ये काही सब पॉईंट आहेत. फर्स्ट वन, पोलार कोऑर्डिनेट्स. आता जसे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑलरेडी स्टडी केलेले आहेत, सेम त्या मेथडने आपण इथे नवीन सिस्टीम घेणार आहोत, पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम. या सिस्टीममध्ये पोलार कोऑर्डिनेट्स कसे असतात, काय असतात ते इथं स्टडी करायचे आहे. देन नेक्स्ट वन, रिलेशन बिटवीन दी पोलार कोऑर्डिनेट्स अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑलरेडी झालेलं आहे. पोलार कोऑर्डिनेट्स आपण फर्स्ट पॉईंटमध्ये घेणार आहोत. दोन्हीमध्ये रिलेशन या पॉईंटमध्ये घेता येईल आपल्याला. देन थर्ड वन, सॉल्विंग दी ट्रायंगल. जसं की मी मगाशी सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये सांगितलं होतं, सेम तीच मेथड इथं असेल. सॉल्विंग दी ट्रायंगल म्हणजेच ट्रायंगलचे काही साईड्स किंवा अँगल्स दिलेले असतील, दिलेले साईड्स अँगल्सचा यूज करून रिमेनिंग साईड्स अँड अँगल फाइंड आउट करायचे असतात, त्याला आपण सॉल्विंग दी ट्रायंगल म्हणणार आहोत. देन नेक्स्ट, दी साइन रूल. आता सोल्युशन ऑफ ट्रायंगल किंवा ट्रायंगल सॉल्व करण्यासाठी काही रूल्स गरजेचे आहेत. त्यापैकी फर्स्ट वन असेल साइन रूल, सेकंड असेल कोसाइन रूल अँड थर्ड असेल प्रोजेक्शन रूल. ह्यांचा यूज करून आपण ट्रायंगलचे सोल्युशन्स घेणार आहोत. देन नेक्स्ट पॉईंट, ॲप्लिकेशन्स ऑफ दी साइन रूल, दी कोसाइन रूल अँड दी प्रोजेक्शन रूल. हे जे काय आपण 3 रूल घेतलेले आहेत, या रूलचे काही ॲप्लिकेशन्स म्हणजे कशासाठी हे रूल यूज केले जातील वगैरे ते आपण ॲप्लिकेशनमध्ये घेणार आहोत. देन नेक्स्ट वन, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑलरेडी 11वीमध्ये झालेलं आहे. 11वीमध्ये ट्रिग्नोमेट्रीचा मॅक्झिमम पार्ट झालेला आहे. मोस्टली फॉर्म्युले कंप्लीट झालेले आहेत 11वीमध्ये. 12थमध्ये आपण इथं इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ही नवीन कन्सेप्ट घेणार आहोत. ह्या पॉईंटमध्ये प्रॉपर्टीज अँड प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे आपण ह्या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहोत. हे टोटल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमधले कंटेंट असतील. नाव वी स्टार्ट. फर्स्ट पॉईंट, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. Definition of trigonometric equations: an equation involving trigonometric functions or function is called trigonometric equation. अशी इक्वेशन्स ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन्व्हॉल्व असेल त्याला आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हणणार आहोत. अगदी सिम्पल आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला घेता येईल साइन थिटा इक्वल टू 1/2 साइन 3 थिटा इक्वल टू कॉस 5 पाय. ही काय एक्झाम्पल्स असतील. दोन्ही इक्वेशन जर तुम्ही चेक केला तर दोन्हीमध्येही ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स आहेत, त्यामुळे हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स असतील. देन नेक्स्ट पॉईंट, सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. अशी जी काही इक्वेशन्स असतील ती कशी सॉल्व करायची, त्याचे सोल्युशन काय असणार आहेत हे घेऊयात. डेफिनेशन: अ व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल इन अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन विच सॅटिस्फाईज द इक्वेशन इज कॉल्ड अ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. जसं की आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन घेतो. देर आर 2 रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या 2 मेथड आहेत वगैरे वगैरे सगळं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं माहिती आहे. सेम तसेच रूल इथे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनसाठी असतील. जे काय दिलेली ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स आहेत ती सॉल्व करायच्यात. म्हणजेच काय, लास्टला जे काय आन्सर येणार आहे त्या आन्सरने दिलेले इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे. त्या आन्सर म्हणजेच आपण सोल्युशन म्हणणार आहे त्या इक्वेशनचं, त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं. हे असेल डेफिनेशन. देर आर 2 टाइप्स ऑफ सोल्युशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. 2 टाईप आहेत. फर्स्ट असेल प्रिन्सिपल सोल्युशन आणि सेकंड असेल जनरल सोल्युशन. 2 टाईपचे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असतात, प्रिन्सिपल सोल्युशन अँड जनरल सोल्युशन. नाउ फर्स्ट वन, प्रिन्सिपल सोल्युशन. तर प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे नक्की काय, डेफिनेशन घेते मी पहिल्यांदा. अ सोल्युशन अल्फा ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज कॉल्ड अ प्रिन्सिपल सोल्युशन इफ 0 लेस दॅन इक्वल टू अल्फा लेस दॅन 2 पाय. म्हणजेच ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनची अशी सोल्युशन्स फक्त कन्सिडर करायची आहेत
जी 0 आणि 2π यांच्या दरम्यान असणार आहेत. फॉर एक्झाम्पल इथं आपण डेफिनेशनमध्ये अल्फा घेतलेला आहे. आता अल्फा म्हणजेच ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन म्हणजेच हा पर्टिक्युलर अँगल असणार आहे. अल्फा हा इथं आपण अँगल कन्सिडर केलेला आहे. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन हे नेहमी अँगलच्या फॉर्ममध्ये येतं. मग ह्या अँगलसाठी कंडिशन काय असेल, 0 आणि 2π, 0 आणि 360 डिग्री यांच्या दरम्यान जी काही सोल्युशन्स येणार आहेत त्या सोल्युशनला आपण प्रिन्सिपल सोल्युशन म्हणणार आहोत. नाउ वी सी सम एक्झाम्पल्स. क्वेश्चन, फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ द फॉलोइंग. तर काही प्रिन्सिपल सोल्युशन्स घ्यायचे आहेत. आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स दिलेले असतील. फर्स्ट वन, cos θ इक्वल टू 1/2. तर इथं हे एक ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे, cos θ इक्वल टू 1/2. इथं जर तुम्ही व्हेरिएबल चेक केला तर तो असेल थिटा. थिटा या व्हेरिएबलच्या आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. थिटा इथं अँगल आहे. हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आपण जेव्हा सॉल्व करणार तेव्हा थिटा म्हणजेच अँगल आपल्याला मिळतील. आता प्रिन्सिपल सोल्युशन घ्यायचं आहे, त्यामुळे अँगल घेत असताना 0 आणि 360 यांच्या दरम्यानचेच फक्त अँगल आपल्याला कन्सिडर करायचे. आता पुन्हा इथं काय घ्यावं लागणार आहे, cos θ इक्वल टू 1/2. 1/2 म्हणजेच पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. cos θची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. मग जर तुम्ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये टोटल 4 क्वाड्रंट असतात. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ तुम्हाला माहिती आहे सगळं. फर्स्टमध्ये ऑल पॉझिटिव्ह असेल, सेकंडमध्ये साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असेल, थर्डमध्ये टॅन कॉट पॉझिटिव्ह असणार आहे आणि लास्ट फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असेल. इथं cos θची व्हॅल्यू पॉझिटिव्ह म्हणजेच येणारं सोल्युशन कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉसिबल आहे, तर फर्स्ट क्वाड्रंट अँड लास्ट क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंटमध्ये cos θ इक्वल टू 1/2 ह्याचं सोल्युशन येऊ शकतं. मग आता फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे 0 to 90. आता 0 to 90 पर्यंतचे ज्या काही व्हॅल्यूज आहेत ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे अँगल त्यांच्या व्हॅल्यूज माहिती आहेत आपल्याला. फर्स्ट सोल्युशन आपल्याला डिरेक्टली मिळेल. जे फोर्थ क्वाड्रंटमधलं सोल्युशन आहे ते अलाइड अँगलचा यूज करून आपल्याला घ्यावं लागणार आहे. आता ह्याचं सोल्युशन घ्यायचं झालं तर कसं असेल बघा. वी नो दॅट फर्स्टली cos θ इक्वल टू 1/2 म्हणजे कॉसच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/2 येते हे तर आपल्याला माहिती आहे, π/3. cos π/3 इक्वल टू 1/2 हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली याचं फर्स्ट सोल्युशन असेल π/3. नाउ बाय युझिंग अलाइड अँगल फॉर्म्युला. अलाइड अँगल फॉर्म्युला माहिती आहे. फर्स्ट क्वाड्रंटमधलं सोल्युशन आपल्याला π/3 तर ऑलरेडी मिळालेलं आहे. आता राहिलं फोर्थ क्वाड्रंटमधलं. फोर्थमध्ये फाइंड आउट करण्यासाठी तर अलाइड अँगल कोणता यूज करायचे, अलाइड अँगल झालेले आहेत बरेच. त्यापैकी हा अलाइड अँगल आपण यूज करणार आहोत. cos 2π - θ इक्वल टू cos θ. 11th अलाइड अँगलचे सगळे फॉर्म्युले झालेले आहेत, त्यापैकीच इथं फॉर्म्युला यूज करते मी. cos 2π - θ इक्वल टू cos θ. तर हा फॉर्म्युला यूज करून फोर्थ क्वाड्रंटमधलं सोल्युशन घ्यायचे. आता इथं काय करायचं आहे, पुट θ इक्वल टू π/3 इन अबोव इक्वेशन वी गेट. अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्यामध्ये थिटाची व्हॅल्यू π/3. आता π/3 कुठून घेतली आपण, इक्वेशन 1 मध्ये जे cos π/3 इक्वल टू 1/2 घेतलं होतं तोच अँगल आपण इथं कन्सिडर करतोय. θ इक्वल टू π/3 इक्वेशन अबोव इक्वेशनमध्ये पुट करायचे. त्यामुळे नेक्स्ट स्टेप आपल्याला मिळेल cos 2π - π/3 इक्वल टू cos π/3. आता इथं LHS मध्ये पुन्हा ब्रॅकेट सॉल्व करून घेते मी. हे cos 5π/3 इक्वल टू 1/2 म्हणजेच 2π - π/3 हे फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. इथं मिळेल 5π/3. त्यामुळे आपल्याला सेकंड इक्वेशन मिळेल cos 5π/3 इक्वल टू 1/2 म्हणजे 5π/3 हा देखील एक असा अँगल असणार आहे ज्याची कॉस्टची व्हॅल्यू 1/2 मिळते. म्हणजे आपल्याला इक्वेशन 1 मध्ये एक अँगल मिळाला 1/2 व्हॅल्यू येणारा आणि इक्वेशन सेकंडमध्ये पुन्हा दुसरा अँगल मिळाला 5π/3 याची देखील व्हॅल्यू कॉस्टची 1/2 येते. आणि ह्या दोन्ही व्हॅल्यू जर तुम्ही चेक केलात, फर्स्ट π/3 म्हणजे 60 डिग्री, ऑब्व्हियसली हा अँगल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल. आणि नेक्स्ट आपण जो अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज केलेला आहे हा फॉर्म्युला फोर्थ क्वाड्रंटमध्ये अँगल यावा म्हणून यूज केला होता. त्यामुळे 5π/3 हा अँगल ऑब्व्हियसली फोर्थ क्वाड्रंटमध्ये असणार आहे. म्हणजेच हे दोन्ही अँगल 0 आणि 2π म्हणजे 0 आणि 360 यांच्या दरम्यान असणार आहेत. तेच आपण इथं घेतोय फ्रॉम इक्वेशन 1 and 2. 0 and 2π यांच्या दरम्यान π/3 आणि 5π/3 दोन्हीही आहेत. म्हणजेच दिलेल्या इक्वेशनचे हे दोन्ही प्रिन्सिपल सोल्युशन असतील. देअरफॉर π/3 and 5π/3 आर प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ गिवन इक्वेशन्स. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, कोणत्याही ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनची दोन प्रिन्सिपल सोल्युशन्स मिळणार आहेत. ती दोन सोल्युशन्स कुठे येतात, ती दोन सोल्युशन्स पर्टिक्युलर 4 पैकी कोणत्याही 2 क्वाड्रंटमध्ये येणार आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड वन, cot θ इक्वल टू √3.
आता या एक्झाम्पलमध्ये कॉट इक्वल टू √3 दिलेलं आहे असं कॉट घेऊन तुम्ही पुढे सॉल्व्ह केलं तरी चालेल, नसेल तर कॉटचं कन्वर्जन टॅन म्हणजे दोन्ही साईडचा रेसिप्रोकल घेतल्यानंतर आपल्याला LHS मध्ये टॅन मिळतं, त्यामुळं टॅन घेऊन सॉल्व्ह केलं तरी चालेल. गिवन इक्वेशन इज कॉट थीटा इक्वल टू √3. मी आता दोन्ही साईडचा रेसिप्रोकल घेते. LHSचा रेसिप्रोकल येईल 1 डिवायडेड बाय कॉट थीटा मीन्स ऑब्व्हियसली टॅन थीटा इक्वल टू RHSचा रेसिप्रोकल येईल 1 डिवायडेड बाय √3 म्हणजे आपल्याला नवीन इक्वेशन मिळेल tan theta इक्वल टू 1 डिवायडेड बाय √3. नाउ अगेन वी नो दॅट आता tan theta इक्वल टू 1 बाय √3 म्हणजे टॅनच्या कोणत्या तरी अँगलला व्हॅल्यू 1 बाय √3 असेल आणि ऑब्व्हियसली तो अँगल असणार आहे पाय डिवायडेड बाय 6. tan पाय बाय 6 इक्वल टू 1 बाय √3. आता पुन्हा जर ह्या इक्वेशनमध्ये तुम्ही चेक केलात तर tan theta इक्वल टू 1 बाय √3 आहे, म्हणजेच tan थीटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे आणि टॅन पॉझिटिव्ह कुठं असतं, फर्स्ट क्वाड्रंट अँड थर्ड क्वाड्रंट या दोन क्वाड्रंटमध्ये टॅनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते. त्यामुळे येणारे प्रिन्सिपल सोल्युशन देखील फर्स्टमध्ये एक सोल्युशन असेल आणि थर्डमध्ये एक असेल. आता इथं tan पाय बाय 6 इक्वल टू 1 बाय √3 म्हणजेच इथं आपल्याला फर्स्ट सोल्युशन मिळालं पाय बाय 6. हे फर्स्ट क्वाड्रंटमधलं सोल्युशन असेल. नाउ वी हॅव टू फाइंड सोल्युशन इन थर्ड क्वाड्रंट. तिसऱ्या क्वाड्रंटमधलं सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी पुन्हा इथं अलाइड अँगलचा फॉर्म्युला घ्यायचा आहे. बाय अलाइड अँगल फॉर्म्युला हा फॉर्म्युला मी यूज करते tan पाय प्लस थीटा इक्वल टू tan थीटा. तर इथं पुन्हा थीटाची व्हॅल्यू पाय बाय 6 पुट करायची आहे. पुट थीटा इक्वल टू पाय बाय 6 इन अबव इक्वेशन वी गेट tan पाय प्लस पाय बाय 6 इक्वल टू tan पाय बाय 6. तर LHS मध्ये ब्रॅकेट सॉल्व्ह करते आणि RHS मध्ये tan पाय बाय 6 ची व्हॅल्यू 1 बाय √3 येते, ते मी आहे अशी लिहिते. त्यामुळे आपल्याला मिळेल tan 7 पाय बाय 6 इक्वल टू 1 डिवायडेड बाय √3. हे असेल इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 मध्ये मला पाय बाय 6 हे एक सोल्युशन मिळालं, इक्वेशन 2 मध्ये 7 पाय बाय 6 हे सेकंड सोल्युशन मिळालं आणि ही दोन्ही सोल्युशन ऑब्व्हियसली 0 आणि 2 पाय यांच्या दरम्यानचे आहेत. त्यामुळं दिलेल्या इक्वेशनचे प्रिन्सिपल सोल्युशन्स मिळतील पाय बाय 6 अँड 7 पाय बाय 6. These are the principal solution of given equation. Now third example, sin theta equal to -1/2. sin theta equal to -1/2. आता इथं मायनस साइन आहे, sin थीटाची व्हॅल्यू मायनस. तर जर तुम्ही क्वाड्रंट चेक केलात तर साइन मायनस कुठं कुठं असतं, साइन पॉझिटिव्ह फर्स्टमध्ये असणार आहे आणि सेकंडमध्ये दोन क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह असतं. थर्ड आणि फोर्थमध्ये साइनची व्हॅल्यू निगेटिव्ह येते. म्हणजेच येणारे प्रिन्सिपल सोल्युशन थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये असणार आहेत. त्यामुळे आता इथे घेताना वी नो दॅट साइन पाय बाय 6 इक्वल टू 1/2. इथं क्वेश्चनमध्ये निगेटिव्ह आहे पण आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू काय येते ते पहिल्यांदा लिहून घेऊ. साइन पाय बाय 6 इक्वल टू 1/2. नाउ बाय युझिंग अलाइड अँगल फॉर्म्युले. आता अलाइड अँगल फॉर्म्युले यूज करताना थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंटसाठी फॉर्म्युले यूज करायचे आहेत. थर्ड क्वाड्रंटसाठी फॉर्म्युला असेल साइन पाय प्लस थीटा इक्वल टू मायनस साइन थीटा आणि फोर्थ क्वाड्रंटसाठी फॉर्म्युला असेल साइन 2 पाय मायनस थीटा इक्वल टू मायनस साइन थीटा. हे दोन्ही अलाइड अँगलचे फॉर्म्युले घेतलेले आहेत. फर्स्ट फॉर्म्युला थर्ड क्वाड्रंटसाठी असणार आहे आणि सेकंड फॉर्म्युला हा फोर्थ क्वाड्रंटसाठी असेल. आता ह्या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये थीटाची व्हॅल्यू पुन्हा पाय बाय 6 पुट करायची आहे. पुट थीटा इक्वल टू पाय बाय 6 इन अबव इक्वेशन वी गेट फर्स्ट मिळेल साइन पाय प्लस पाय बाय 6 इक्वल टू मायनस साइन पाय बाय 6. सेकंड साइन 2 पाय मायनस पाय बाय 6 इक्वल टू मायनस साइन पाय बाय 6. आता पुन्हा इथं दोन्ही ब्रॅकेट घेते आणि साइन पाय बाय 6 ची व्हॅल्यू 1/2 दोन्हीकडे मी पुट करते. तर फर्स्ट इक्वेशन मिळेल साइन 7 पाय बाय 6 इक्वल टू -1/2 आणि सेकंड इक्वेशन मिळेल साइन 11 पाय बाय 6 इक्वल टू -1/2. आता या दोन्ही इक्वेशनमध्ये RHS -1/2 आलेले आहेत आणि LHS मध्ये अँगल आहेत 7 पाय बाय 6 अँड 11 पाय बाय 6. म्हणजे हे दोन अँगल असे आहेत ज्याला साइनची व्हॅल्यू मायनस येते, -1/2 येते आणि ऑब्व्हियसली हा अँगल थर्ड क्वाड्रंटमधला असेल आणि हा फोर्थमधला असणार आहे. त्यामुळे दिलेल्या इक्वेशनचे प्रिन्सिपल सोल्युशन्स असणार आहेत 7 पाय बाय 6 अँड 11 पाय बाय 6. सिमिलरली we see fourth example, √3 cosec theta plus 2 equal to 0. तर इथे जर तुम्ही चेक केलात तर √3 cosec theta plus 2 RHS कम्प्लिटली 0 दिलेले आहे. पहिल्यांदा हे इक्वेशन आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये घ्यायचं आहे, म्हणजेच LHS मध्ये फक्त ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल आणि RHS मध्ये रिमेनिंग सगळ्या व्हॅल्यू असतील.
पहिल्यांदा हे दिलेले इक्वेशन त्या फॉर्मॅटमध्ये मी कन्वर्ट करून घेते. गिवन इक्वेशन √3 कोसेक थिटा प्लस 2 इक्वल टू 0. पहिल्यांदा मी +2ची साईड चेंज करते, RHS मध्ये गेल्यानंतर -2 मिळेल आणि जे कोसेक थिटाला √3 मल्टिप्लाइड आहे ते देखील मी RHS मध्ये घेते, -2ला डिवाइड होईल ते, म्हणजेच आपल्याला दिलेले इक्वेशन मिळेल कोसेक थिटा इक्वल टू -2 डिवायडेड बाय √3. आता इथं हे एक्झाम्पल कोसेक घेऊन पुढं सॉल्व केलं तरी चालेल किंवा कोसेकचं कन्वर्जन रेसिप्रोकल घेऊन साईनमध्ये करून मग सॉल्व केलं तरी चालेल. मी तर दोन्ही साईडचं रेसिप्रोकल घेते, त्यामुळे इक्वेशन मिळेल साइन थिटा इक्वल टू -√3 डिवायडेड बाय 2. तर जसं मगाच्या एक्झाम्पलमध्ये घेतलं होतं सेम त्या मेथडने साईनच्या कुठल्या अँगलला व्हॅल्यू √3/2 येते ते पहिल्यांदा चेक करायचे. वी नो दॅट साइन π/3 इक्वल टू √3 डिवायडेड बाय 2 ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. आता इथं पुन्हा साइन फंक्शनच आहे, म्हणजेच काय साइन थर्ड आणि फोर्थमध्ये निगेटिव्ह येतं. मग अशी जे आपण अलाइड अँगलचे फॉर्म्युले घेतले होते तेच फॉर्म्युले इथे देखील घ्यावे लागतील. बाय अलाइड अँगल फॉर्म्युले साइन π + थिटा इक्वल टू -sin थिटा अँड साइन 2π - थिटा इक्वल टू -sin थिटा. ह्या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये थिटाची व्हॅल्यू π/3 पुट करायची आहे. त्यामुळे इक्वेशन्स मिळतील साइन π + π/3 इक्वल टू -sin π/3 अँड साइन 2π - π/3 इक्वल टू -sin π/3. त्यामुळे इथं ब्रॅकेट वगैरे सॉल्व करून आपल्याला मिळेल साइन 4π/3 इक्वल टू -√3/2 अँड साइन 5π/3 इक्वल टू -√3 डिवायडेड बाय 2. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 ह्या दोन्ही इक्वेशनवरून म्हणता येईल 4π/3 अँड 5π/3 ही दोन्हीही अँगल 0 आणि 2π यांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे हे दोन्हीही अँगल दिलेल्या इक्वेशनचे प्रिन्सिपल सोल्युशन्स असतील. ही काय प्रिन्सिपल सोल्युशन्सची एक्झाम्पल्स होती. थँक्यू.